माझ्या घरापासून अंदाजे 5 किलोमीटर अंतरावरती एका मराठी माणसाचं दुकान आहे हार्डवेअरचं. त्याला तिकडे मी सिमेंट आणायला गेलो एक दिवस. तर त्या मराठी माणसानी सिमेंटच्या स्टोरूमचा दरवाजा उघडा केला आणि मला सांगितलं त्यात ती बॅग काढून घेऊन जा. मी आतमध्ये गेलो स्टोरूममध्ये, तर तिथे 20-25 बॅगांच्या थप्प्या लावल्या होत्या. आता ती बॅगा काढायच्या कशावरनं? कशी तरी ती बॅग ढकलत पूर्ण खाली आपटली. मी सिमेंटची बॅग गाडीपर्यंत ढकलत नेली आणि गाडीवर ठेवताना, म्हणजे माझ्याकडे होंडाची डिओ गाडी आहे, स्कूटर आहे, त्याच्यावर ठेवताना 2 ते 3 वेळा गाडी माझी पडता पडता वाचली. काय करणार, टेक्निक माहीत नाही आपल्याला बॅग ठेवायची. शेवटला एक 15-20 मिनटं वाट बघितल्यावरती एक ओळखीचा रिक्षावाला तिकडे आला आणि त्याने मला मदत केला आणि तेव्हा मी ती बॅग सिमेंटची गाडीवर ठेवली आणि मग मी बॅग घेऊन घरी आलो निघून. या घटनेला अंदाजे 2-2.5-3 महिने होऊन गेले आणि मला पुन्हा सिमेंटची बॅग लागणार होतीच कामासाठी. आणि मी माझ्या घरापासून अंदाजे मुंबई गोवा हायवेला गेलो. गावाचं नाव आहे आरोली. या आरोलीमध्ये जिग्नेश पटेल नावाचा दुकानदार आहे, हार्डवेअरचं दुकान आहे. आता जिग्नेश पटेल म्हटल्यावर तुम्हाला सांगायला नको कोण आहे, ओके. तर त्याच्याकडनं मी सिमेंटची बॅग घ्यायला तयार गेलो. त्याला म्हटलं सिमेंटची बॅग मला पाहिजे आणि माझी गाडी मी त्याच्या स्टोरूमच्या बाहेर लावली आणि मी त्याच्या स्टोरूममध्ये आत घुसणारच होतो सिमेंटच्या बॅगला हात लावायसाठी. तर तो मला बोलला, तुला हात लावायची गरज नाही, तू साईड लाव बरं, मी बरोबर बॅग गाडीवर ठेवतो. आणि त्या जिग्नेशनी एकट्याने ती बॅग सिमेंटची व्यवस्थित टेक्निकली गाडीपर्यंत आणला आणि टेक्निकली गाडी न पाडता गाडीवर ठेवला. आता सांगायचा मुद्दा हा येतो विषय की आता ह्याच्या पुढे मला माझं सामान कुठलं खरेदी करायचं असेल जे हार्डवेअरशी निगडीत आहे, ते सामान मी कोणाकडनं खरेदी करायचं? ह्या मराठी माणसाकडनं ज्यांनी मला सपोर्ट नाही केला, ज्यांनी मला मदत नाही केली, की ह्या परप्रांत्याकडनं ज्यांनी मला चांगली सर्व्हिस दिली? तुम्हीच सांगा कमेंट बॉक्समध्ये.